शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून व तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी मुंबईमध्ये हे जे आंदोलन तुम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे त्या आंदोलनासाठी काही वेळापूर्वी उपस्थित असणारे आणि सत्य असणारे आमदार ज्ञानेश्वर भाऊ म्हात्रे, आमदार जयंत भाऊ असतील, आमदार किरण भाऊ असतील व तसंच गेल्या वेळेस सुद्धा आणि आता सुद्धा तुमच्या या लढाईमध्ये माझ्याबरोबर प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करणारे आणि तुमच्याबरोबर असणारे आमचे माजी आमदार सुनीलजी भुसारा, ज्यांनी तुम्हाला न्याय मिळावं, तुम्हाला हक्काची वाढ तिथं मिळावी आणि ते सुद्धा प्रचलित पद्धतीने मिळावे, यासाठी ज्यांनी स्वतः चप्पल सोडली, अनेक वेळा तुमच्यासाठी उपोषण केलं, आंदोलन केलं, असे तुमच्या सर्वांचे लाडके खंडेराव जगदाळे सर, एकदा मला असं वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला. त्याच्याबरोबर इथे उपस्थित असणारे रहाटे सर असतील, डावरे सर असतील, साठे सर असतील, मस्के सर असतील, नरेंद्रभाऊ काळे असतील, अमरसिंहजी खांडेकर असतील, तसंच वाघ सर असतील, चव्हाण सर, रंगारी सर, त्याच्याबरोबर इथं असणारे भूपेंद्रभाऊ पाटील असतील, अनिलजी परदेशी असतील, भाऊसाहेबजी खिचडे असतील व सर्वच या आपल्या शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पुढची पिढी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका व तसंच त्यांचे परिवारातले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मुंबईमध्ये तुम्ही फिरण्यासाठी आलाय का कशासाठी आलाय? वातावरण भारी आहे, मला असं वाटलं मुंबईमध्ये फिरण्यासाठी आलाय. बरं, हे जे आंदोलन तुम्ही करत आहात ते कशासाठी करताय? कशासाठी? बरं, ही काय जी तुम्ही मागणी करत आहात, तुमच्या हक्काच्या पलीकडे जाऊन वेगळी काय मागणी तुम्ही करताय का? काय मागणी आपली? प्रचलित पद्धतीने टप्पा वाढ त्या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमचे जे सर्व शिक्षक व शिक्षिका असतील ते लवकरात लवकर किती टक्क्यावर गेले बाहेर? ही तुमची मागणी रास्त आहे ना? मला तरी वाटते आम्ही विरोधात आहोत. आम्ही तुमच्यासाठी प्रामाणिकपणे तिथं लढत असतो, पण जेव्हा केव्हा तुमच्या आंदोलनामध्ये मी येतो तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देता त्यानंतर असं कुठेतरी वाटतं मीच सत्तेत आहे. हा हरकत नाही, आज सत्तेत नसलो तरी तुमची भूमिका प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण मांडत राहू. रस्त्यावरची लढाई महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांसाठी आम्ही लढणारच, जिंकणारच आणि येत्या काळामध्ये सत्ता हे आणल्याशिवाय हा कार्यकर्ता शांत बसणार नाही. पण प्रयत्न करूया आणि त्याला यशही आणूया. या वर्षी 20%, बरोबर, पुढच्या वर्षी 20%, त्याच्या पुढे 20%, म्हणजे आम्ही सत्तेत यायच्या आधीच कदाचित तुमच्यातले बहुतांश आपण हा लढा लढून 100% वर त्या ठिकाणी निवडून जाऊ. आणि मग जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा तुमच्या वेगळ्या मागण्या आहेच ना, त्या आपण त्या ठिकाणी बघू. ही तुमची सगळ्यांची महत्वाची मागणी आहे आणि तुम्हाला माहिती की काँग्रेसने त्या मागणीला पाठिंबा दिला, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही
नागपूरमध्ये एक मोठं आंदोलन केलं होतं तुम्ही व सगळ्यांनीच मिळून. तेव्हा आमचं एक युवा संघर्ष आंदोलन तिथं आलं होतं. तुम्ही सर्वजण पांढरी टोपी घातली होती आणि आम्ही पिवळे जॅकेट आणि हे सगळे घालून तिथं आलो होतो. मला अजून सुद्धा तो फोटो आठवतोय की आमचे हजारो लोक, तुमची लाखो लोक एकत्रित तो जो फोटो निघाला त्या चौकातला अजूनपर्यंत मी सांभाळून ठेवलेला आहे. कारण का मला माहिती आहे की युवा संघर्ष यात्रेमधल्या काही मागण्या सरकारला भीती वाटल्यामुळे त्यांनी मान्य केल्या, पण काही अजून प्रलंबित आहेत. आणि तुमची ती महत्वाची मागणी तशी प्रलंबित आहे. तो फोटो मी माझ्या ऑफिसमध्ये फ्रेम करून ठेवलेला आहे की येत्या काळामध्ये जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तुमची ती महत्वाची मागणी ती सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता यावी. मला माहित नाही इथं बरेच सत्तेतले आमदार येऊन गेले असावेत. एक तुम्ही समजून घ्या, सत्तेतला कुठलाही आमदार आला आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला असा विश्वास आहे, आम्हाला असं वाटतं कदाचित असं होईल तसं होईल, त्यांना म्हणा हे शब्द आम्हाला चालणार नाही. अधिवेशनात आम्ही बोलतो एक मात्र खरे, आता आम्ही ज्या पद्धतीने लढत आहोत ना, आम्हाला अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना सरकारला दोनदा विचार करावा लागतो, योग्य असं उत्तरच द्यावं लागतं आणि ते दिलेलं उत्तर त्यांना करावं लागतं. ही आमची विरोधकांची आजची ताकद आहे. आज सकाळी आदिवासी समाजातल्या काही लोकांवर अन्याय झाला तो मुद्दा मी मांडला, त्यासाठी काही दिवसांपूर्वी बुलढाण्याला मी गेलो होतो. आज मुख्यमंत्री साहेबांनी त्या प्रश्नाला उत्तर देत असताना आम्ही ही कारवाई करणार, अशा पद्धतीने या गोष्टी होणार, अशी मदत आम्ही त्या परिवाराला करणार, असं उत्तर आम्हाला तिथं मिळालं होतं. म्हणजे योग्य असं उत्तर आम्हाला योग्य व्यक्तीने तिथं दिलं होतं. आता इथे येऊन बरेच लोक बोलतील आम्ही शिक्षण मंत्र्यांना अधिवेशनामध्ये विषय मांडला आणि आम्हाला उत्तर दिलं की हो लवकरच आपण भेटू. असं होत नसतं. बैठक घेऊनच इथे यायला पाहिजे होतं. कारण त्यांना आधीपासून माहित होतं, हजारो शिक्षक शाळा बंद करून तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांची परवानगी घेऊन, त्याच्या पालकांची परवानगी घेऊन स्वतःच्या हक्कासाठी इथं मोठ्या संख्येने येणार आहेत, हे माहित होतं का नाही आधीपासून? आता काही दिवसांपूर्वी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सरकारला विनंती केली होती की 7-8 तारखेला हजारो संख्येने इथं शिक्षक येणार आहेत, त्यामुळे कृपा करून त्यांना सिरियसली घ्या. त्यानंतर मला असं कळतंय की काल महाजन सर येऊन गेले असावेत, त्यांना संकट मोचक म्हणलं जातं. ते आले आणि म्हणले की ठीक आहे आम्ही या अधिवेशनातच त्या ठिकाणी निर्णय घेऊ. पण विषय काय असतो, त्यांना माहित होतं की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे येणार आहेत. खरंच त्यांना विद्यार्थ्यांचा विचार त्यांनी केला असताना तर तुम्ही आंदोलन कधी सुरू केलं? 22 तारखेला. अधिवेशन कधी सुरू झालं? 22 तारखेला. हा निर्णय 22 ते 23 तारखेला तिथं व्हायला पाहिजे होता. पण काय हे बघतायत, खरंच लोक येत आहेत का, खरंच एवढ्या मोठ्या संख्येने हे आंदोलन होईल का, मग आपण बघू काय करायचं. गेल्या वेळेस असंच झालं, तुम्ही इथं 7 ते 8 का 10 दिवस इथं राहिला होता आणि मग मोठ्या संख्येने तुम्ही आलात, आम्ही आलो, पवार साहेब आले, उद्धव ठाकरे साहेब आले, काँग्रेसचे नेते आले. मग एक दबाव या सरकारवर त्या ठिकाणी आला आणि त्यांना निर्णय हा तुमच्या बाजूने घ्यावाच लागलो. ही ताकद आहे तुमच्या एकजुटीची आणि हीच एकजूट काय तुम्ही ठेवा. मला यातून काही राजकीय मायलेज घ्यायचं नाही. तुम्ही जेव्हा केव्हा अडचणीत असाल तेव्हा मला या कार्यकर्त्याला सांगा, मी प्रामाणिकपणे तुमच्या त्या लढ्यामध्ये येणार म्हणजे येणार, हा माझा तिथे शब्द आहे. तुमच्याशी आता बोलत असताना काल एमपीएससी विद्यार्थ्यांचा मुद्दा घेतला, काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला. शेतकऱ्यांचं पहिलं आंदोलन झालं, आम्हाला फसवलं, आम्ही शांत नाही बसलो. दुसरं मोठं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं तेव्हा सरकारला आम्हाला बोलवावंच लागलं आणि चर्चा करावीच लागली. त्यामुळे मला खरं तर सत्तेतल्या सर्व आमदारांना सांगायचंय, मी मगाशी काही लोकांशी बोलत होतो, त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री आज भेटलेच नाही. अरे तुम्ही सत्तेत असून तुम्हाला मुख्यमंत्री भेटले नाही, मी विरोधात असून आज सकाळी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. अधिवेशनात मी प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला उत्तर दिलं. मग सत्तेत तुम्ही काय भजा तळायला गेलाय का? हे बघा, आमदारांना काय घेणं देणं नाही.
कोण कुठला आमदार कुठल्या पक्षात होता, आज सत्तेत गेला, किती रुपये त्यांना दिले हे मी इथं बोलणार नाही. पण एका एका आमदाराची किंमत 50 कोटी, एका एका खासदाराची किंमत 100 कोटी. आणि आमचे हे शिक्षक जे पुढची पिढी घडवतात त्यांचा न्याय हक्काचा लढा, नाहीतर त्यांचा जे काय तिथं टप्पा अनुदान आहे ते त्यांच्या हक्काचे, ते मागण्यासाठी यांना हजारो किलोमीटर प्रवास करून इथं यावं लागतं, पावसात बसावं लागतं. आमच्या माता भगिनींना अनेक अडचणी असताना सुद्धा तिथं तुम्हाला माहिती इथं काय खोल्या आहेत का तुम्हाला राहायला? मग तुम्हाला जी अडचण होत असेल महिलांचा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्हाला तिथं रेल्वे स्टेशनवर जावं लागतं, कसं तरी आंघोळ कुठेतरी टॉयलेटमध्ये करावी लागते. गेल्या वेळेस तर इथलं पाणी सुद्धा बंद केलं होतं. आणि मग अशा अडचणी असताना मला एवढंच सांगायचं सत्ताधारी आमदारांना, उद्यापर्यंत आम्ही कदाचित थांबू, म्हणजे मी तरी थांबेल. तो तुमचा सगळ्यांचा प्रश्न करा, हा लढा तुमचा आमचा नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत बाबा. बघा, आज तुम्ही कोणाला भेटा. काही दिवसांपूर्वी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना पत्र दिलं. मला माहित नाही सत्ताधारी पक्षातून एकनाथ साहेबांसोबत बरोबर असणारे जे आमदार आहेत ते तुम्ही निवडून दिलेले आहेत, नाहीतर आता त्यांच्या पक्षात गेलेले ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात. पण कशासाठी? एवढं आम्हाला काम द्या, एवढी बदली करून द्या, आमच्या मतदारसंघात नाही तर इथं थोडा रस्ता पाहिजे तेवढं करून द्या, या मागण्यांसाठी ते भेटले. पण तुमच्या मागण्यांसाठी त्यांना भेटायला काय होतंय? तुम्ही कोणाचे मतदार आहे? कोणाचे मतदार आहात? बरं, 7-8 महिन्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे? कोणाकडे यावं लागते त्यांना? कोणाची ताकद मोठी आहे? पण कुठलं इलेक्शन आहे? तुम्ही शिक्षक पण आहात आणि तुम्ही पदवीधर पण आहात, आणि तुमच्यात एवढी ताकद आहे, शिक्षकांना कधी कमी लेखून कधीच चालत नाही. तुम्ही इतके भारी संपर्कात असतात सगळ्यांना. शिक्षक मतदारसंघात तर तुम्ही गोंधळ घालालच, पण तुम्ही पदवीधर मध्ये सुद्धा गोंधळ घालण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या वतीने सरकारला मी आव्हान करतो की कृपा करून आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून यांच्या ज्या कुठल्या मागण्या आहेत डायरेक्ट पत्र आजच्या आज देऊन आम्ही या मागण्या मान्य करतो, अधिवेशन संपण्याच्या आधी आम्ही लागू करतो असं तुम्ही जाहीर करा. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण आज संध्याकाळी नाही झालं मग काय करायचं सांगा? माझा घोषणा अजिबात नाही, एकच घोषणा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. जर समजा आज संध्याकाळपर्यंत यांनी कुठलाच निर्णय घेतला नाही, नाहीतर तुमच्यापर्यंत जर त्यांनी तिथं बैठकीसाठी कुठलं शिष्टमंडळ नाही पाठवलं तर मी माझ्या वतीने उद्या तुम्ही असला काय नसला काय शिक्षक मी 11 वाजता आपल्या या ग्राउंडवर तिथं आलेलो आपल्या सगळ्यांना दिसलं. आल्या पोलिसांकडनं मला संदेश आला, कृपा करून गेल्या वेळेस सारखं इथंच तुम्ही झोपू नका, लोकांना जो झोपायला नका लावू. मी पोलिसांना सांगतो, पोलिसांचा मी आदर करतो आज पुरता. आज आम्ही इथं राहणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. पण जर आमच्या या शिक्षकांच्या बाजूने निर्णय जर सरकारकडनं उद्या सकाळी 10 ते 11 पर्यंत 12 पर्यंत जर घेतला गेला नाही तर मी इथं येणार, यांना पाठिंबा देणार, यांच्याबरोबर इथं बसून राहणार. आणि तुम्ही पोलिसांची किती मोठी फौज आणली तर आम्ही रात्री सुद्धा इथं झोपणार म्हणजे झोपणार नाही. फक्त एक आहे,
एक एक कृपा करून विनंती करतो, आपण खूप आक्रमक होऊन सरकारच्या प्रॉपर्टीची कुठेही त्या ठिकाणी नुकसान होईल याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी, कुठेही नुकसान होऊ नये याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्यामुळे आता मी पवार साहेबांना भेटायला चाललेलो, तब्येत त्यांची चांगली आहे. त्यांना तुमच्या या आंदोलनाबद्दल मी 5 वाजता आज सांगतो आणि मग नक्कीच जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महाराष्ट्रातला सह्याद्री इथं असलेल्या सामान्य लोकांच्या पाठीमागे उभा राहतो. इतरही जे सर्व प्रमुख पक्ष आहेत, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष, त्याच्याचबरोबर काँग्रेस हा जो पक्ष, यांच्या नेत्यांना सुद्धा मी विनंती करतो की इथे येऊन तुम्हाला तिथं पाठिंबा द्यावा आणि ते 100% पाठिंबा देतील असा मला तिथं विश्वास वाटतो. त्यामुळे काही लोक जे कोणी आमदार असतील त्यांना एवढंच सांगा, एवढाच संदेश द्या, कुठलंही कारण उद्या द्यायचं नाही. जर आम्ही उद्या इथं 12 वाजता येऊन इथं बसणार असू तर 12 पर्यंत तुम्ही काय करायचं करा, डोकं कोणासोबत आपटायचं तिथं आपटा, नाही तर विनंती करायची विनंती करा, पण एक डायरेक्ट आमच्या या सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याचा म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाची म्हणजे टप्पावाढ, जो आपला आता त्याच्यासाठी आपण वाढ बघत आहात, तो टप्पावाढ मान्य झाला असं पत्र उद्या 12 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. आणि हा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही तर मग जर आमचा हा शिक्षक पावसात तिथं बसला असेल तर या शिक्षकांनी ज्या ज्या आमदारांना निवडून दिलेले त्या आमदारांनी सुद्धा पावसात येऊन या शिक्षकांबरोबर त्या ठिकाणी बसायचं, याच्यासाठी आंदोलन करायचं आणि या सगळ्या मागण्या कशा मागण्या होतील हे आपण बघून घेऊ. या मैदानाचं नाव काय? मला जे माहित आहे 1942 मध्ये भारत छोडो करून एक आंदोलन झालं होतं, क्रांती झाली होती. या आपल्या इथं मुंबईमध्ये झाली होती. त्यामुळे क्रांती करत असताना आक्रमक आपल्या सर्वांना व्हावं लागतं, पण आपल्या मागण्या या योग्य लागतात. तुमच्या मागण्या 100% योग्य आहेत. मग उद्या जर आपल्या मागण्या नाही झाल्या तर मग काही प्रमाणात आपल्याला आक्रमक व्हावं लागेल, पण आक्रमक झाल्यानंतर दुसऱ्या लोकांना नाहीतर कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता तिथे घेऊ. त्यामुळे उद्या इथं आल्यानंतर तुम्ही म्हणा की झाडावर चढा तर मी चढणार, तुम्ही म्हणाला तिथे झोपा तर झोपा, तुम्ही म्हणाला चला चालायला लागू आपण मंत्रालयाकडे, तोही निर्णय आपण घेऊ शकतो. पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय, बरेच लोक आहेत आमचं जरा जास्त प्रेम आणि लक्ष आहे, पोलीस चांगले, एकदा पोलिसांसाठी टाळा वाजून त्यांचा सत्कार करा. बऱ्याच आंदोलनामध्ये आम्ही पोलीस आणि आम्ही आमने सामने आलेलो आहे. 353 माझ्यावर सुद्धा झालेला आहे आणि पवार परिवारातला एकूणता एक त्याच्यावर 353 तिथे झालेला आहे. जेलमध्ये टाकायचं राहिले ते बघून 2027 पर्यंत काही ना काहीतरी ते करतील. कारण मी तुमच्या बाजूने लढणार आहे, आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना लढणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र धर्मावर इथे असलेल्या सामान्य लोकांवर जर कोणी अन्याय केला, जो दुर्दैवाने आज होतोय, त्याच्या विरोधात 100% लोकांबरोबर राहून हा कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर असणार म्हणजे असणार. त्यामुळेच आम्ही ही आक्रमक भूमिका तिथे घेतोय. नाहीतर सगळेच सत्तेत गेले तर तुमची भूमिका कोण मांडणार? शेतकऱ्याची भूमिका कोण मांडणार? मजुराची, विद्यार्थ्यांची भूमिका कोण मांडणार? युवकांची भूमिका कोण मांडणार? आमच्या महिलांवर अन्याय होता त्यांची भूमिका कोण मांडणार? त्यामुळे आम्ही ठरवलंय काय झालं तरी लोकांबरोबर राहायचं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे तुम्ही जे आज खऱ्या अर्थाने तुम्ही कुठं दिसायला पाहिजे होता शाळेत, पण मग शाळेतून इथं काय यावं लागलं, खडू आणि सगळं सोडून पोटासाठी आणि कुटुंबासाठी आणि न्यायासाठी. आणि काही लोक म्हणतायत तुम्ही इथं आला म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. काय होत नाही मला माहितीये, कारण का तुम्ही रोज 1 तास 2 तास अतिरिक्त महिना 2 महिने घेऊन त्या मुलांचं नुकसान भरून काढण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही वर्ग भरवलेत. तुमची शाळा जर तुटकी फुटकी असेल पण तिथं चांगलं शिक्षण तुम्ही देता,
आणि त्या शाळेमध्ये खिडकी खराब असेल आणि समजा पैसे कोणाकडे नसतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या पगारातून कधी कधी केलेलं आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना शिकवलं ते त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही काय पगारी नोकर नाहीये. बरेच लोक म्हणतात तुम्हाला सरकार पगार देतं म्हणजे तुम्ही पगारी नोकर आहात. अहो, तुम्ही पगारी नोकर नसून या देशाची पुढची पिढी घडवणारे लोक आहात, म्हणजे देश घडवणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. त्यामुळे तुमच्या बरोबर आम्ही आहोत. आता मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला, बघा कृपा झाली पाऊस कमी झाला, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, पण जसं सरकारचा भरोसा नाही तसा पावसाचा पण भरोसा नाही. पाऊस वाढला तर तुम्ही तुमची काळजी त्या ठिकाणी घ्या. कुणी त्या ठिकाणी आपला स्वतःला आणि इतरांना त्रास होणार नाही अशी दक्षता तिथे घ्या. आणि आपले जे कोणी आमदार तुमच्या भागातले असतील, मी आता बघितलं, मला माहित नाही, सगळेच जे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडून आले सगळेच आमदार आले का इथं? मला माहित नाही. योगायोग बघा, सत्ताधारी आमदार मी जेव्हा येणार त्याच्या 5 मिनिटं आधी आले, बाकी अजून नाही आले का? त्यांना म्हणा अधिवेशनात तुम्ही काय बोलताय याच्यापेक्षा इथं जाऊन आमची परिस्थिती जरा समजून घ्या. त्यामुळे आजच्या आज 100% जे कोणी आमदार असतील, जे पदवीधर नाहीतर आपले शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले, त्यांना तुम्ही तुमच्या लेवलवर फोन करा आणि त्यांना म्हणा इकडे या, फोनवर बोलू नका. काय मी बघितलं मगाशी कोणतरी फोनवर बोलत होतं, एक तर फोन ज्यांनी धरला होता त्याला पण कळत नव्हतं काय बोलताय. त्यामुळे सगळ्यांना म्हणावं इथं या, आमच्याशी बोला, आमच्याशी चर्चा करा. आणि सत्तेत आहात तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कधी भेटण्याची धमक तुम्ही ठेवा. जर विरोधातला एखादा आमदार मनाला वाटेल तेव्हा सत्ताधारी नेत्यांना सामान्य लोकांचे प्रश्न मांडत असताना भेटू शकतो. मग सत्ताधारी लोक काय भेटू शकत नाही हे फालतू कारण देण्यापेक्षा या लोकांसाठी कुठं तुम्हाला जायचं तिथं जावा, कोणासोबत तुम्हाला डोकं आपल्याला तिथं आपटा, पण यांच्या बाजूने निर्णय आजच्या आज उद्या त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. त्यामुळे सरकारला विनंती आज पूर्ती करतो आणि उद्या आव्हान करणार, नाहीतर उद्या काय म्हणणार त्याला, ये टेलर है, ये टेलर है, पिक्चर बाकी है, ये भी टेलर है. ये तो सिर्फ ये तो सिर्फ झाकी थी. जे काय असेल ते तुम्हाला कळालं काय प्रॉब्लेम. हे आम्हाला काय चोरीचे डायलॉग बोलताच येत नाही. आम्ही ओरिजिनल माणूस त्यामुळे जे बोलतो ते मनापासून बोलतो आणि तेच त्या ठिकाणी आपण करत असतो. त्यामुळे आता पवार साहेबांना काही विद्यार्थ्यांचे विषय, एमपीएससी विद्यार्थ्यांचे विषय याच्यासाठी एक बैठक आहे. पवार साहेबांना भेटायला चाललोय आणि तुमचा सुद्धा मुद्दा आम्ही पवार साहेबांना त्या ठिकाणी घेईल. तसंच पवार साहेब मला कळतंय की उद्या दुपारी मुख्यमंत्री साहेबांना भेटायला चाललेले आहेत. त्यामुळे मी असं विनंती करतो तुम्हाला, मला माहित नाही इथून कोण कोण आंदोलन सोडू शकतं. नाही 5 वाजता या ना. हा, मग तुमचे 5 जण आदरणीय पवार साहेबांना भेटायला एक 4:45 वाजता सिल्वर ओकला तिथे यावं. मी तुमच्या वतीने एक पत्र तयार ठेवतो. पवार साहेबांना तुम्ही ते समजून सांगा. मग पवार साहेब उद्या 1 वाजता मुख्यमंत्री साहेबांना भेटतील आणि पवार साहेब जेव्हा ठरवतात की यांना भेटायचं त्यांना भेटायचं, कितीही कुणी बिझी असला तर पवार साहेबांना वेळ यावीच लागते. त्यामुळे साहेब उद्या भेटायला आला. त्यामुळे साहेब तुला उद्या भेटतील, मुख्यमंत्री साहेबांशी बोलतील. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी प्रयत्न करून बोलू आणि उद्या दुपारी तुमच्या या आंदोलनामध्ये मी तुमचा कार्यकर्ता म्हणून तिथे सहभाग घेण्यासाठी येणार म्हणजे येणार असा शब्द या ठिकाणी देतो. 11 वाजता तुम्ही इथे येणारच आहात असं मला कळतं, 10 वाजता तुम्ही येणारच असं मला कळतंय. आणि उद्याचं आव्हान बघितल्यानंतर सत्तेतले अनेक लोक तुम्हाला भेटायला त्या ठिकाणी येतील, कारण का त्यांनाही माहिती आहे की आता त्यांची चादर तुमच्या पायाखाली अडकलेली आहे. मग ती म्हणजे कुठली? कारण का तुम्हाला माहिती आहे यांना निवडणूक फार महत्वाची असते सत्ताधाऱ्यांना. त्यामुळे निवडणूक महत्वाची असल्यामुळे त्यांचे चादर म्हणा नाही तर कपडे म्हणा नाही तर काय म्हणायचं म्हणा ते तुमच्या पायाखाली अडकलेलं आहे. आणि ते जर त्यांनी नीट काढून घेतलं नाही, तुम्ही जर ते ओढलं तर त्यांचं काय काय उघडं होईल ते तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या.
त्यामुळे त्यांची भूमिका उघडी होणार आहे तुमच्याबद्दलची. कारण गेल्या वेळेस शब्द दिला होता का नव्हता? काय दिला होता शब्द? पुढच्या वर्षी. आता व्हायला कधी पाहिजे होता? 1 जूनला लागू व्हायला पाहिजे होतं का नव्हतं? मग तुम्ही दिलेला शब्द पाळत नसाल तर तुमचा हा जो काही दाखवायचे दात आणि खायचे दात आहेत ते लोकांना त्या ठिकाणी कळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी सरकारला परत एकदा आव्हान करतो, विनंती करतो की उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत या आमच्या शिक्षकांच्या बाजूने तुम्ही निर्णय घ्या. नाहीतर उद्या हा जो आकडा आहे जो इथं दिसतोय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आकडा येणार आहे. कारण जे आम्हाला कळालंय एका बाजूचे पुण्याकडनं येणारे जे कुणी ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे पोहोचू शकले नाही. बाकी पलीकडचे जे नाशिकांच्या भागाचे ते येऊ शकले आणि काही काही हुशार लोक कसे आले आम्हाला कळलं नाही, पण आले मात्र हे कळलं. त्यामुळे राहिलेले लोक जेव्हा येतील तेव्हा ही जागा इथं उरणार नाही. त्यामुळे कृपा करून आजच्या आजच निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त उद्या 10 पर्यंत निर्णय घ्या. तो नाही घेतला तर या सरकारला परवडणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला पाठिंबा देतो आणि तुमच्या बरोबर मी 100% आहे. आमचा पक्ष आहे हे सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक.